आता मी निघाले, तुम्हाला माझे आय पॅचेस दिसत असतील. ॲक्च्युली मी आता 3:15लाच लावलेत. 3:15 नाही 3:20ला आणि आता वाजले 3:30. तर 15 मिनिट्स नंतर मी ते काढेन. आणि बघा मम्मी, दॅट्स माय मदर, मला ड्रॉप करायला आली आहे. आणि मी रिक्षा केली आहे बघा, ही रिक्षा आहे. सो तू पण येस, बाय. सो हे बघा, दॅट्स माय सामान. आय पॅचेस मी काढणार आहे, सो नॉट टू वरी. मम्मी हसत होती, मम्मी ते एक आहे पण मी आत्ताच लावले, तर ते वेस्ट नको जायला म्हणून मी ठेवले. आता मी काढेन एक 5 मिनिटं. लेट्स टेक दिस ऑफ, कारण आता मी स्टेशनला पोहोचेन आणि मी जर विसरले तर खूप फनी दिसेल. सो ॲक्च्युली माझं आय पॅच वेस्ट गेलं, कारण हे पूर्ण जर ड्राय होईपर्यंत ना ह्याच्यात जे मॉइश्चर आहे ते तुमच्या स्किनमध्ये गेलं पाहिजे. तो ठीक आहे, त्याचे मग हे काढलं आहे बॅगेत ठेवा. आता फायनली मी कल्याण स्टेशनला पोहोचले आणि मला मुली दादा भेटले. मला इतकी भीती वाटत होती की इथून जर मला बॅग उचलून आणावी लागली तर वांदे होते, पण मला माहीत होतं इथे मुली भेटतात. सगळ्या दोन्ही बॅग्स आहेत, तिथे दादा आहेत. आणि फायदा काय होतो माहिती आहे, जे मुली असतात ते आपल्याला डब्यापर्यंत सोडतात. बाकी लोक खूप मिसइन्फॉर्मेशन देतात. किती वेळा असं झालं आहे की आता गोवा स्टेशनला पण मी जेव्हा थांबलेली तेव्हा ते कॅन्टीनवाली हेल्प नव्हती करत, पण मग जो पॅन्ट्रीवाला होता ना त्याने मला हेल्प केली. हा माझा बोगी नंबर आहे P10. सो इथेच आहे गाडी. That's my train. हॅलो, तर आता मी ना ट्रेनमध्ये बसले आणि बसल्या बसल्या ना त्यांनी स्नॅक्स दिले, तर मला दाखवते. हे बघा, ह्याच्यात आहे चिवडा. ह्यामध्ये काय आहे बघावं लागेल. आय थिंक पॅटीस किंवा कटलेट टाईप असेल. इथे सँडविच आहे. दिस इज पतीसा. आणि चहाचं सामान दिलं जे की मी इथं नाही पिणार आहे. आणि एक केचप. थोडंसंच खाणार आहे. तर काम कर भाई, ब्लॅक कॉफी बना के देतात. मग थोड्या वेळाने डिनर देतील. आणि मग सकाळी सगळं विचारून गेले तुम्हाला काय खायचं काय नाही. माझ्या बहिणीने नॉनव्हेज ॲड केलेलं. मी म्हटलं नाही, मला व्हेज पाहिजे. बाकी दॅट्स इट. फेस वॉश करायला आलेले आणि मी तेवढ्यात पाहिलं की एक स्टेशन आलं आहे. सो इगतपुरी स्टेशन आलेलं आहे. हे गेलं इगतपुरी स्टेशन. इथे मी ॲक्च्युली ब्लॉग केलेला, पण इथे ऑडिओ गेला आहे. आय डोंट नो वाय. आता नाशिक रोड स्टेशन आलं आहे. तुम्हाला दाखवते एवढी गर्दी. ॲक्च्युली कल्याणला पण खूप जास्त गर्दी होती. नाशिकला बघा, नाशिक स्टेशन. आणि याच्या आधी तुम्ही पाहिलं ना, मी इगतपुरीला ब्लॉग करत होते. ॲक्च्युली मी ब्लॉग बनवत होते आणि एक पोलिसवाले काका आले. सो मग मी म्हटलं जाऊ दे, साईडला येते, परत कोणी काय बोलायला नको. आणि जनरली पण मला अशी सवय नाही आहे दारात जाऊन ब्लॉग करायची. पण मी फेस वॉश करत होते तेव्हा ते स्टेशन आलं आणि मी आतून शूट करत होते. तर मग आपले पॅन्ट्रीवाले दादा होते, ते बोलले नाही दरवाजा खोलती काढलं. तर मला पण असं झालं की ओके करूया. सो मग मी छोटासा केला ब्लॉग आणि मजा आली मला. नहीं यहाँ तो ज़्यादा सर है, यहाँ ज़्यादा. आणि जेवण वाढतात आतमध्ये. मम्मीने मला कोथिंबीरचे पराठे दिलेले ते, आणि मी त्यांच्याकडून दही घेतलं खायला. आणि मी ऑरेंज पण काढलेलं, पण आता मला संत्रा खायची इच्छा नाही आहे. सो मी दही आणि पराठा खाल्ला आहे. आता मला इनफ झालं आहे. आता पराठा खाऊन झाला आहे माझा पोट भरलं आहे. मम्मीने 4 दिलेले. ती मला म्हणत होती 6 देते. म्हणजे 6 वगैरे नको देऊ, तर 4 दिलेत. पण 2 खाऊनच माझं पोट भरलं आहे. आता मी दही फिनिश करते. आणि मी संत्र काढलेलं खायला, पण आता मन नाही करत स्वतः. सकाळसाठी ठेवते. आणि मम्मीने सांगितलं की पराठे ना उद्या दुपारपर्यंत रात्रीपर्यंत राहतील.
सकाळी संपली. बाकी काही नाही, आता काही ब्लॉग करण्यासारखं नाही आहे. माझी सीट तिकडे आहे, तिकडे मी इथे जेवायला बसले. हे ते तर आता माझं जेवण झालं आहे, एडिटिंग करून पण झालं. मी एक व्हिडिओ एडिट केला आहे, एक आता करणार आहे. आणि आता काय नाही, आता आपण भेटूया डिरेक्टली उद्या. तोपर्यंत स्टे ट्यून आणि गुड नाईट. आता फायनली स्टेशन येणार आहे आणि आता वाजले 10. ॲक्च्युली 9:51 काहीतरी अरायवल होतं, पण आता एक 10ला पोचते ट्रेन. अँड दॅट्स इट. आता अर्ध्या तासात मी पोचेन हॉस्टेलवर. ओके, सो ना मी सामान कुली दादांना दिलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडून हे दोन्ही बॅग उचलले जाणार नाही, मला माहीत होतं. त्यामुळे मग मी ठरवलेलं की मी जिथे पण जाईन तिथे मी कुली घेईन. आता पुढे मला नाही उचलावं लागणार आहे. मी ट्रॅव्हलरवाल्यांना म्हणजे टूरवाल्यांना सांगणार आहे. अँड ॲक्च्युली खूप पायऱ्या पण आहेत समोर चढायच्या, सो म्हणून मी म्हटलं मला नाही जमणार. आणि मग मी कुली दादांना 150 रुपयात फायनल केले. आता जाऊ जरा स्टेशनच्या बाहेर ऑटो बिटो पण बघायला लागेल. दॅट्स निजामुद्दीन स्टेशन. मला असंच दम लागलाय, उचललं असतं तर काय झालं असतं. आता फायनली मला ऑटो मिळाली आहे. दॅट्स माय बॅग. आणि मला ना कळत नव्हतं काय करू, कारण मी जशी प्लॅटफॉर्मच्या बाहेर आले तर कुलीला मी 150 म्हणालेले. तू बघ 200. मी म्हटलं मी तुला 150 म्हणाले ना. मग त्याच्यासोबत थोडंसं झालं, म्हणजे तो किरकिर करत होता मी. आणि मग फायनली ऑटोवाल्याला विचारलं तर काहीच्या काही रेट सांगतात. पण मी थोडंसं वॉक करून बाहेर आले आणि मला ऑटो मिळाली करेक्ट अमाऊंटमध्ये, जी ओलाला दाखवली होती. मी उबरला 10-20 रुपये पुढे मागे घेतात, बट विच इज फाईन. पण आतमध्ये घेतली ना ऑटो तर काहीच्या काही रेट सांगतात. तर 6 मिनिटात मी पोचणार आहे माझं डेस्टिनेशन. हॉस्टेल आरामसे. हां आले मी हॉस्टेलला फायनली. आजचा दिवस काहीतरी हेवी आहे मला असं वाटतं. मी बुकिंग ह्यांची केलेली 1 महिना आधी आणि ते म्हणतात की 8 तारखेला त्यांचे डॉर्म्स काहीतरी डिसमेंटल झाले, त्यामुळे त्यांनी बुकिंग कॅन्सल केलेलं. आणि मला कॅन्सलेशनचा काहीही मेल वगैरे आलेला नाही आहे. आता ते म्हणतात की तुम्ही प्रायव्हेट रूम बुक करा किंवा दुसऱ्या डॉर्ममध्ये जा. आता मी म्हटलं मी इतक्या लांबून आले, मला फ्रेश व्हायचं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुम्हाला फ्रेश व्हायला एक रूम देतो, फ्रेश होऊन मग यू कॅन प्रोसीड युअर जर्नी. सो हे बघा, आता मी छान फ्रेश झाले व्यवस्थित. अँड त्यांनी मला जी रूम दिली त्यासाठी त्यांना थँक्यू सो मच. मी आंघोळ केली छान, मला फ्रेश वाटलं. आणि मी एक बॅग खाली ठेवली आहे आणि ही जी एक बॅग आहे ना ती मी वर घेऊन आले. ह्याच्यात पण शॉवर जेल वगैरे होतं आणि त्यात माझे ॲक्सेसरीज होते. सो फायनली आता मला इतकं बरं वाटतं. आता मी खाली जाऊन ग्रीन टी घेते मस्त, आणि पराठे आहेत मम्मीने दिलेले, ते पराठे खाते, ग्रीन टी घेते आणि छान रिलॅक्स होते. दुसऱ्या डॉममध्ये मी म्हणजे दुसऱ्या हॉस्टेलमध्ये मी बुकिंग केलं आहे, पण तिकडे चेक इन 1 वाजता आहे. मी आता त्यांना फोन केलेला तर ते म्हणाले मॅम तुम्ही 12पर्यंत आलं की तुम्हाला आम्ही देऊ डॉम. सो मी इथे थांबते. आता वाजले 11:15. सो थांबते, माझं सगळं काम करते, अपलोड्स वगैरे करायचे आणि मग जाते मुस्टॅचला. आता मी ऑटो बुक केली आहे. 68 रुपीज दाखवत आहेत, तसे 50 रुपीज होतात, पण ठीक आहे 68 दाखवत आहेत. मला लगेज घेते आणि जाते बाबा. ऑटोवाले अंकल आले आणि हे बघ लगेज आहे सोबत आहे. ॲक्च्युली मी बॅग उभी ठेवलेली ना तर ती अशी डोलत होती आणि ती डायरेक्ट रिक्षाच्या बाहेर गेली असती. सो आता इथून ती प्रॉपर्टी आहे 1.5 किलोमीटर. सो मी म्हटलं चल जाते. हो, कारण आता मी वाट नाही बघू शकत, मला थोडंसं पडायचं आहे. ट्रेनमध्ये काय होतं की किती नाही म्हटलं तरी कंजेस्टेड होतंच सीटवर. सो वाट दुखते काय माहिती का, तर जाऊन जरा मी आराम करणार आहे. आणि हो, ते हॉस्टेल जे आहे ना त्याचं नाव आहे द मुस्टॅच. इथे आहे हॉस्टेल, सॉरी द मुस्टॅच हे वालं. बस येई आहे. हॅलो, तर आता फायनली मला माझा बेड मिळाला आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे रिसेप्शन आहे. रिसेप्शनमधून आत आलो आणि इथे ग्राउंडलाच मला बेड मिळाला आहे. ग्राउंडलाच आहे डॉमेट्री. आणि हा आहे माझा बेड. बाकी क्लीन आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि हे आहे 1 to 8 बेड्सचा डॉम आहे, मिक्स डॉम आहे. आणि जेव्हा मी बुकिंग केलं तेव्हा AC डॉम अवेलेबल नव्हता, सोल्ड आउट झालेला.
सो हा नॉन ए सी आहे, पण प्रत्येक बेडला ना त्यांनी असे सिंगल फॅन्स दिलेले आहेत, त्यामुळे गरम नाही होणार. आणि मेन म्हणजे क्लीन आहे, वॉशरूम पण क्लीन आहे. मी आत्ता चेक करून आले. सिरियस. सो आता मी जरा आराम करते, माझे फोन्स चार्जिंग करून घेते, माझे व्लॉग्स अपलोड करते आणि बस दॅट्स इट. थोडा वेळ झोपेन आणि मग मी जाईन फिरायला. टिल देन यू गाईज स्टे ट्यून्ड. दॅट्स फॅन, दॅट्स मी, आय एम स्लीपिंग. तर व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आणि आता मग मी उठले. मी 2-3 तास झोपले होते. मग मी मोहितला फोन केला, तर मोहित बोला ठीक आहे आपण भेटूया. पण मोहितला 1 hour होता लाईक जनपत मार्केट. सो मी म्हटलं उगीच तू एवढं ट्रॅव्हल करशील, त्यापेक्षा पोटर कर. सो मग त्यांनी गोष्टी पोटर केल्या आहेत. आणि आता इथे ना चहा आला आहे आणि खरंच छान आहे, म्हणजे खूप कमी गोड आहे आणि जसं मला लागतो तसं आहे. सो मी चहा घेते आणि मम्मीनी ना मला हे दिलेलं मिल्क बिकीज, सो ते खाते. आणि मम्मीचा पण फोन येऊन गेला. इतकं डोकं हेवी झालं आहे, कारण खूप दिवस मी आरामच नाही केला, पण आज मी रेस्ट केला. बाकी ते ह्यानंतर मी ॲसच कुठे बाहेर जाणार नाही, पण माझं काय पार्सल येते ते मी तुम्हाला दाखवते. आता ना बराच वेळ मी व्हिडिओ एडिट करत बसले, सगळं कॉर्डिनेट करत बसले, माझे कॉल झाले कामाचे, ते सगळं बोलत होते. आणि आता फायनली मी टॅको बेलमधून खायला ऑर्डर केलं आहे. आता मी माझ्या बेडवर जाते आणि खाते, कारण मला ना आता बाहेर बसायला कंटाळा आला आहे. खूप वेळ मी बाहेर बसलेले, मी व्हिडिओज अपलोड केले, एडिटिंग केलं, पण आता जाते मी रूममध्ये आणि खाऊन घेते. आणि मी काय मागवले ते पण तुम्हाला दाखवते. दॅट्स हॉस्टेलर नाही आहे, हे आहे मोस्टेज. ओके, सो आता मी काय खायला मागवलं मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली ना मी घरातून हे स्टिक्स आणलेले, चॉकलेट स्टिक्स. तसे मी जनरली हे वाले स्टिक्स खात नाही, पण काल मी जेव्हा निघत होते तेव्हा माझी खूप इच्छा झाली, म्हणून मग मी ते चॉकलेट स्टिक्स आणले. आणि आता मी टॅको बेलमधून काही गोष्टी मागवल्या आहेत. सो आपण जरा ओपन करून बघूया. सो ह्या अशा 3 गोष्टी मी मागवल्या आहेत. मी तुम्हाला ओपन करून दाखवते काय काय आहे. सो हे आहे पनीर रॅप. आणि अच्छा, यामध्ये ना हॅश ब्राउन्स आहेत. इट इज गुड. यामध्ये पेरी पेरी फ्राईज आहेत. इट इज ॲक्च्युली नाईस. आणि मी खूप कमी क्वांटिटी मागवली बघा. आणि ह्याचे पण 10 पीसेस आलेत हॅश ब्राऊनचे. आता मी हे खाऊन घेते. मी सकाळपासून काही खाल्लं नाही. मम्मीने जो पराठा दिलेला, जो मी ट्रेनमध्ये काल रात्री खाल्ला, ते 2 पराठे उरलेले, ते मी सकाळी खाल्ले हॉस्टेलरमध्ये. आणि आत्ता जाऊन मी खाते. आय एम व्हेरी हंग्री. आणि आता हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी. गणपती बाप्पा मोरया.